नमस्कार मंडळी. निराशेच्या वाढत्या तापमानावर मनोरंजनाचा थंडगार शिडकावा करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. को पावर्ड बाय ट्रिचअप हेअर केअर सोल्युशन. आपल्या विनोदांनी वातावरणात गारवा निर्माण करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांना कौतुकाची थंडाई देणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल साई तामणकर. कूल, ब्युटिफुल अँड गॉर्जियस सोनाली कुलकर्णी. आणि मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 17 एप्रिल रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या फुला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी आपल्या जत्रेत त्यांचं स्वागत करूया. संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे. महाराष्ट्राची लाडकी गायिका वैशाली सामंत. या सिनेमात मुख्य भूमिकेत असणारी प्रियांतिका. संगीत मिश्रणाची जबाबदारी पेललेले अवधूत वाडकरजी. गायक रवींद्र खोमणे सर. या सिनेमाचे निर्माते पैलवान अजित शिवाजी जाधव सर. आणि फुला या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक जावीर सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, हास्य महारथी समीर चौगुले पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पोहोचलेले आहेत नव्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी. आणि नेहमीप्रमाणे त्यांना पुन्हा एकदा तोंड द्यावं लागणार आहे नव्या फजितींना. चला बघूया तिकडे नेमकं काय होत आहे तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. मृणाल, बघू काय आजचा सीन काय बघू. हा सर. आई शपथ, काय रोमॅन्टिक सीन सुचलाय श्याम मला. एक्सलंट, ऑस्करच आहे. काय सांगता सर? अरे समीर चौगुले सरांचा इंडस्ट्रीतला पहिला रोमॅन्टिक सीन. ओ ओ ओ ते काय आहे, त्यांनी सई मॅम बरोबर एक फिल्म केली होती. हा, रसगुल्ला. उलकंद्रे. सॉरी सॉरी सर, सॉरी सर. त्यांना वाटलं होतं, सगळीकडे सांगत होते रोमॅन्टिक फिल्म, रोमॅन्टिक फिल्म. हा. 15 फुटावरून एवढा सुद्धा रोमॅन्स नव्हता. काय रे, फसवतात रे लोक, फसवतात. नाही हो. नाही म्हणजे सई मॅम बरोबर काम करायला मिळणार म्हणून 50% कमी मानधनात काम केलं त्यांनी. काय सांगता सर? मग आपण जेन्युनली करणार. हो, हो. आपण एकदम इथे व्यवस्थित त्यांचा पहिला किसिंग सीन शूट करणार. अरे सर, बघाच तुम्ही अशा फ्रेम्स लावतो ना. हा, क्या बात आहे ना. त्यांची इमेज चेंज करायची आहे आपल्याला. अरे करू करू करू. हा सर. अरे मला कंपोजिशनच असं सुचलंय ना. कसं सर? मग सर असे असे नेहमीच्या विवंचनेत असे बसले असते. ओके, ओके. आणि अशी मागणं हिरोईन येईल आणि अशा कपाळावर चुंबन. ओके. ये मृणाल जरा दाखव प्रोजेक्ट. सर सर, मी जातो. हे बघा. मृणाल. रेडी? एक मिनिट. हा, मुमेंट. नेक्स्ट कट दाखव. ये इकडे. वाव वाव सर सर सर, काय कंपोजिशन आहे सर. कमाल कमाल सर. अरे तुला सांगतो ना, आपले समीर सर असे आणि इकडे ती हिरोईन राजनंदिनी धडधोपटकर. गोल धोपटकर. अरे साऊथची मोठी हिरोईन आहे यार. काम केलंय आपण अरे त्याच्यात. सर, माहिती आहे सर, मराठी आहेत त्या, पण त्या साऊथ मध्ये सुद्धा काम करतात. हा. ए मृणाल, तिकडे बघते काय ते, तू मिठी मारली होती तिथे मार्क दे. दे तिथे यार. सर सर सर, आणि जरा इकडे पण मार्क दे जिथे बसले. श्याम सर, जरा प्रॉब्लेम झालाय. काय आलं? रजनी मॅडमचा मला फोन आलेला. त्यांच्या कुत्र्याला ताप आलाय. त्यांचा कुत्रा आजारी आहे. कुत्रा आजारी आहे. त्यांना आज शूटिंगला यायला नाही जमणार सर. काय येणार नाही त्या? नाही. अरे काय डोक्यावर पडली का बाई? हा? सर तो कुत्रा ना त्यांचा जीव की प्राण आहे. तो त्यांच्याशिवाय खात नाही, पित नाही, झोपत नाही, काहीच करत नाही. अगं समीर चौगुले महत्वाचे आहेत का कुत्रा? कुत्रा सर, त्यांच्यासाठी कुत्रा, आपल्यासाठी समीर सर. त्यांच्यासमोर काय असं कुठून आणली रे? हा? सर तुमचीच असिस्टंट आहे, मला काय माहिती सर. सर, समीर सरांना सांगूया ना शूट कॅन्सल म्हणून. कोणाला? समीर सरांना शूट कॅन्सल म्हणून. अरे ते त्यांचे ते समयाचे प्रयोग चालले, ते दिल्लीला आहेत. तिथून आता इथे फ्लाईटनी येत आहेत. हा, त्यांची डेट मिळत नव्हती. मोठ्या मुश्किलीने मॅडमकडनं डेट घेतली. आता प्रोड्युसर सुद्धा माझ्यावर सटकलाय. मला म्हणतो की तो विमान का भाडा क्यों द्या उनको, नाही देणे का. हे साली मोठ्या हत्ती सांभाळायचं ना साला, म्हणजे कटकटच आहे. बरं एक डेट माणूस फ्री ठेवत नाही. जरा फट मिळाली की घुसडलं काय ते. सर सर सर, रिलॅक्स.
रिलॅक्स सर, रिलॅक्स शूटिंग है यार, छोटी मोटी बातें होती रहती है. स्पॉट दादा पानी पिला यार सर को. पाणी पिला सॉरी सर. नरड्यात घुसो आता माझ्या. कोण आहे यार हा? सर लाईट डिपार्टमेंट आहे खरा तो. अरे मग तू इथे काय करतोय? जा ना तिकडे. एकही काम धड करत नाही यार माणूस. सर कोणालाच माहित नाही तो धडका नाही करत, जाऊ द्या ना. या घुसा आता, तुम्हीच दोघंही घुसा याच्यात. काय मांडीवर बसतो का आता माझ्या? मांडीवर बसतो? चल तिकडे. नाही अरे अरे तुम्ही शूटिंग सिरियसली घ्या ना यार. सर 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 टेन्शन नका घेऊ सर, आपली फिल्म हिट आहे, सुपर हिट. मी बघा अशा फ्रेम्स लावतो ना सर. आहा, आणि तू घुसणार का मध्ये? हा बाई 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 आहेस, लिपस्टिक लावून घुसणारच मध्ये? कॉमेडी करताय सर. ए तू कोण आहे रे? मी कोण आहे तू? कॅमेरामन. कॅमेरामन आहे ना? कॅमेरामन सर करा. चल चल तिकडे. सॉरी सर, सॉरी सर. सॉरी सर. हे साला ना, हे आयत्या वेळेस ही तुमची लफडी असतात ना, ती अंगाशी येणार आहेत. तो प्रोड्युसर माझ्या. एक मिनिट, बातमी कोणी आणली? मी इकडे. मी सर. नाही इकडे ना तू. हां सर. आता उपाय सांगायचा. हा कोण आहेस? असिस्टंट आहेस ना? हां सर. काय जेवायलास इकडे फक्त? नाही सर. समीर सरांना सांगायचं आजचं शूट कॅन्सल झालंय, उद्या बघू. अहो सर नाही नाही, आता हे तूच करायचं, मला काय माहिती. कैसा रे? ऐका ऐका. काय शिल्पा, काय म्हणते शिल्पा? सर मृणाल. हा मृणाल, काय म्हणताय? किसिंग काय सीन कैसा आहे है? एक्साइटेड वाटतंय. हाय सर. काय म्हणताय? हॅलो रामजी, अरे सर, कैसे हे? बढिया बढिया सर. चौथा पिक्चर आहे एकत्र अरे आपला. लक्षात आहे सर तुमच्या. हा, अरे काल आपले होना वाडकर भेटले होते. पुन्हा वाडकर, हा, अवधूत वाडकर. अवधूत वाडकर मीरा रोडला आलेत म्हणे प्रमोशनला. अच्छा. दादरच्या बाहेर पाऊल टाकलं, केवढी मोठी गोष्ट आहे. हा. नमस्कार, हा, बाळे, नमस्कार. मी बायको यांचा हो बायको यांचा काय? थांब ना जरा, ही मी ओळख करून देतो. ईशा चौगुले. थांब जरा, थांब, शांत बस. ईशाचं. संगीत हा, नमस्कार. हाय. ए ए ए चल ना, लाईट मारा तिकडे. चल. हाय संकेत. yes. समीर चौगुले. ईशा चौगुले. हो ना, मला हे बघ, ही माझी बायको, मग ईशा चौगुले. ईशा चौगुले ही माझी बायको. ह्याला काही अर्थच नाही ना. थांब ना बघतायत सर. जरा. शी इज माय वाईफ. आणि आज एक दिवस इकडे आलोय शूटिंगला, सो ही म्हणाली शूटिंग बघायचं आहे आमचं. माय प्लेजर चालेल सर. ना. बी कम्फर्टेबल. बसा तुम्ही. स्पॉट बघा. हे स्पॉट दादा, पाणी मॅडमला बघा. हॅलो सर. चहा कॉफी नाही नाही नको मला काय. मॅडम घ्या ना. काय देऊ? बरं मग मस्त. नाही मला असं, बरं ठीक आहे, 4 सँडविच द्या, ग्रिल्ड सँडविच, ट्रायंगल ब्रेड वाले, एक्स्ट्रा चीज टाक. ऐका ना, चहा विदाऊट शुगर द्या, डाएट आहे माझं. ते वेफर पण द्या सँडविच बरोबर. कॉफी पण द्या, ब्लॅक कॉफी. थांब ना जरा, झालं ना. काय चाललंय? महिन्याचं सामान भरतेस घरात. एक काहीतरी माग ना, एक सँडविच माग आणि मोकळी होणं. एवढं कशाला मागतेस तू? 4ची बायको आहे मी काय पण खाऊ शकते सेटवर. हो पण तोंडावर म्हणतील ना, यांना काही घरात मिळत नाही खायला म्हणून इकडे आले, असं नाही ना बरं वाटत. इंडस्ट्रीत तोंडावर कोण बोलत नाही. तुम्ही एवढी घाण ऍक्टिंग करताय एवढे वर्ष, कोण बोललंय कधी? कोण काही नाही बोलत. आपण खायचं. ईशा, ही नको करूस फालतूगिरी इकडे. तू का आलीस इकडे? मी सांगत होतो ना तू हॉटेलवर राहा म्हणून. इकडे का आलीस तू? गप्प बसावं असं तुम्ही. कोणी तोंडावर बोलत आणि मागे बोलले तरी सुद्धा ना तेवढं सिरियस असतं, कळलं? बोलू दे ना मागे, आपल्याला काय आहे? घरी गेल्यावर ते काय इथे बोलतात, आपल्याला काय? आपण करणे का? हत्ती चलने का कुत्रा भोंकने को. कुत्ता भोंकता है तो भोंकना, हत्ती का अपना जो करते रहने का. आपण कुत्ता भोंकता है वो कुत्ता है, आपण हत्ती आहे ना. ए चल बस, बस तिकडे. सेलिब्रिटीची बायको आहे सगळे. हा काय करतेस तू? जरा शांत. ईशा प्लीज, मी हात जोडतो प्लीज. संकेत हाय. हॅलो. आपण जरा लवकर सुरू करूया. रात्रीचा फ्लाईट आहे माझं, उद्या बँगलोरला शो आहे. ओके, म्हणजे रेडी आहात तुम्ही? हा आय एम रेडी. ओके सर. मंदार. हां सर. सरांना सीन समजाव. मगाशी बोललो ना आपण. हा समजाव. हे घे रे असिस्टंट. येस सर. मॅडम रेडी आहेत? मॅडम आल्यात. ए अरे बाबा, चट चट. बरं सर, येस. सीन असा आहे की तुम्ही इथे बसलेले आहात. ओके. इथे बसता आणि तुम्ही एक असा अँगल घेऊन टुवर्ड्स फेस टुवर्ड्स हे. इथे कॅमेरा. सर एक मिनिट. नाही सर, बघू असं बघू. काय बघू? मेकअप गॉडी वाटतं का रे?
नाही आता जस्ट केलं मी आता मेकअप मॅन होतो ना तिकडे अरे मॅडी मेकअप गॉडी वाटतोय गॉडी वाटतोय हा सर गॉडी वाटतोय सर बॉडी वाटतोय सर श्याम बघ जरा सर एक मिनिट सर बाकड्याच्या या साईडला या ना तिकडे या मार्क साईडला आहे या बघा. मार्कला हा मार्क आहे का हो, सर. अरे तू कोण आहेस कोण तू कोण आहेस प्रेक्षक मी तुला आधी सांगतोय नको मध्ये मध्ये येऊस इकडे आहे ना सॉरी दिस नाही. इज अ टाइम नाही सर मेकअप गॉडी नाही वाटत आहे अरे गॉडी वाटतोय मेकअप सूज वाटते ना स्वेलिंग वाटतोय ना बोलू ना माझं नीट बघ जरा मी मॉनिटरवर बघ सर इकडे बघा इकडे बघा म्हणजे तिकडेच बघतोय अजून कुठे बघू? सर ओ सर स्वेलिंग आहे सर हा स्वेलिंग आहे म्हणजे तुमचं जे डावी बाजू आहे ना तिकडे स्वेलिंग आहे सर नाही श्याम एक मिनिट सर इथे दुखतंय नाही, असं काही नाही दुखत इकडे खाली नाही असं काही दुखत हे असं. नाही चिमटा काढलं दुखणार ना हे काय माहिती चिमटा काढलं दुखणारच ना normal आहे ते. सर नाही, सर okay, काही प्रॉब्लेम नाहीये नाही सर प्रॉब्लेम आहे तुमच्या डोळ्याच्या वर काळा झालाय सर अरे भोई आहे ती भोई काय येडाय करे हा नाही म्हणजे डोळ्याच्या मध्ये काळं झालंय अरे सर बुबुळ म्हणतात हा कोण हे काय नाही सर दिसतंय सर डाऊन असं नको दिसतंय करू यार सर काही नाही आम ओके यार बाय एनी चान्स तुम्हाला मिरगुंड झालं होतं का मला मिरगुंड का होईल मिरगुंड काय होईल म्हणजे हे इथे असतं ते गालगुंड म्हणतात सो मत करू श्यामजी यार सॉरी सर सिनियर आहे ना तुम्ही अरे असं नाही नका. सर खरंच स्वेलिंग दिसतंय सर नाही पण मला मॅडम, गालगुंड नाही झाला तुम्हाला नाही दिसत आहे यांचा चेहरा नाही. सुजलेला? नाही ते असेच असतात ते पिकले आहेत ना आता ते कायमचेच असे काय करतेस तू बस तुम्ही कधीतरीच बघता म्हणून वेगळं वाटतंय मला रोज हे ईशा बस तिकडे नाही सर खरंच कोण बाई हे कोण करतं नवऱ्या बाबतीत कसं अरे करताय? नको करूस हे ईशा असेच आहेत माझं वेगळं एक नाव आहे बाहेर हे नको करत जाऊस ऐकू येत नाही. माहेरचा कार्यक्रम नाहीये तुझ्यात प्लीज ईशा आय एम ओके आय फील सो गुड आय एम व्हेरी आम्हाला काही तसं मेकअप दादा सर को यकीन नहीं हो रहा यार कुछ दिखा आईना दिखा हां. दिखा आईना दिखा सर बघा आ, काय आईना दाखवला इना कोण दाखवणार आईना पूर्ण दाखव ना मला यार तू नीट दाखव हा काय दाखवतोय हे बाळा हे बघ हे बाळा ये इकडे ये बाळा हे पेलवत नाही तरी का घेतलंयस ना मग हे दाखवतो बाळे असं नको करू आहे का तू धर ना बाळा खाली घे आय एम ओके फाईन नाही काहीच सर, प्रॉब्लेम नाही नाही सर तुम्हाला ओके वाटतंय पण 100 लागल्यावर सगळं ओपन होईल 100 कोण लावणार मग अहो शंभो काय बोलता सर प्लीज सिरियस हा अहो 100 म्हणजे 100ची लेन्स म्हणतोय सर तो तिकडे मोठ्या पडद्यावर क्लोजअप लागला तर असा सुजलेला चेहरा दाखवायचा का अहो सर आमच्या नावाचं पण स्टेक आहे सर करेक्ट आहे नाव माझं पण आहे माझं पण आहे सर माझं पण जाऊ शकतं संकेत सर सॉरी टू इंटरप्ट सर पण ह्या चेहऱ्याने आपण शूटिंग नाही करू शकत सर आज शूटिंग नाही करू शकत नाही सर मग काय पॅकअप करू हा तो प्रोड्युसरचा पैसा लागला त्याचं काय करू हा? अरे तुम्ही यार कोणीतरी सिरियसली वागा ना यार इकडे हा सर दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल हा सर नाही म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट सर अरे मॅडम थोडा बदललेला वाटतो ना चेहरा थोडं म्हणजे बदललाय ना खरं सांगू का ते असेच आहेत हो माझ्या माहेरचे तर त्यांना एलियन म्हणतात माझे भाचे ते आले की बाहेर जातात धूप असं. असेच आहे ते तू काय आकाशगंगेतली मत्स्यकन्या आहेस मला सांगतेस तू बघ ना चेहरा कसा आहे तुझा हे ना तमाशे बाहेर नकोत मला इच्छा बाई माणसाशी जरा नीट बोलत जात बाई माणूस समोर आलो मी नीट बोलेन बाई माणूस आहेस तू सायलेन्स सर मला सांगा काल झोप झाली नाहीये ना नक्की नाही झोप नाही झाली ऍक्च्युली माझा तो प्रयोग होता आणि त्यानंतर सकाळी फ्लाईट होतो मग फ्लाईट पकडून इकडे आलो आणि मग एअरपोर्टला उतरल्यावर मी म्हटलं 2 तास जरा झोपूया इकडे पण तर 2 तास लागणार होते ना पण ही सकाळ आईशी बोलायला लागली फोनवर माझी झोप उडाली पोचलो म्हणून कळवत होते फक्त आई पण त्या म्हातारीला झोप येत नाही म्हणून तू पण बोलशील नवरा मी माझ्या आईशी असं बोलू शकत नाही स्टार तुम्ही आहात ना हा स्टार मी आहे. अहो तुम्हाला लक्षात यायला पाहिजे सर मी साऊथ मध्ये काम करून झालंय माझं बरं का तिथे प्रोफेशनली वागतात सगळे हे असं नाही वागत नाही बघ सर हे मत बोलू सर मी प्रोफेशनल माणूस आहे खरं सांगतो तुम्हाला ही तारीख मला दिलेली नव्हती आधी हेच सांगूया का आपण प्रेक्षकांना हा? समीर सरांचा चेहरा सुजलेला आहे खाली कॅप्शन मध्ये टाकूया ही तारीख दिली नव्हती त्यांनी हा
असं करूयात काय सर यार तसं नाही सर. विथ ड्यू रिस्पेक्ट सर हे दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल सर. अरे हे बघा एक सांगतो, आम्ही हास्य जत्रेत सुद्धा ना रात्रभर प्रवास करतो, दुसऱ्या दिवशी 100% देतो आपण. तर हास्य जत्रेचं नका सांगू हो मला. किसिंग सीन असतो तिकडे, हिरोईन असते तुमच्या बरोबर. अहो एक हिरोईन 7 वर्ष फक्त तुमच्यावर हसायला ठेवली आहे सर. कळलं का? हसायला ठेव. आता बरोबर पटेल तुम्हाला. एवढी वर्ष मी सांगतेय. नाही नाही, तिला माझं कौतुक आहे. ते तोंडावर खेके करून हसते तुमच्या ती. बस ना तू जरा. मला कौतुक वाटतं ती. सई जेन्युनली करते, एक रसिक प्रेक्षक म्हणून ती बसते समोर. सर सई मॅम बरोबर काही बोलू नका. त्या सगळं त्यांचं मेंटेन करतात. मला सांगा तुम्ही काल काय खाल्लं होतं? ट्रिपल शेजवान फ्राईड राईस. सर 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 चायनीज खाताय. आज आपला रोमॅन्टिक सीन आहे तर काल माणूस चायनीज. रिलॅक्स सर रिलॅक्स सर. सर मी एवढं चायनीज नाही खाल्लं. अरे तू का बोलतेस? खरं सांगितलं. मी चायनीज एवढं नाही खाल्लं. बघू का जरा, एक चमचा एवढंच खाल्लं. आणि मी काही चायनीज खात खात इथपर्यंत नाही आलो सर. रात्री ओके सर थांबा सर तुम्ही. सर सर प्लीज रिलॅक्स सर. तुमचं बीपी शूट होईल सर प्लीज. रिलॅक्स. शाम सर. समीर सर नाही ना सर, मी मला माझ्या आय एम हे सर come on यार. माहितीये सर, पण तो साऊथचा माणूस आहे, तो हायपर झालाय, त्याला सगळं परफेक्ट लागतं. तो तुमचा चेहरा एवढा सुजलेला आहे ना सर. तुम्ही एक काम करा, सरांना तुम्ही सॉरी म्हणा. त्यांना म्हणा की अरे ऐका सर म्हणा सर. ऐकून तरी घ्या ना. तू थांब जरा. त्यांना म्हणा की आजचं शूटिंग कॅन्सल करू आपण. हा आजचं करा. अरे मला उद्या आज रात्रीचं फ्लाईट आहे ना पण माझं. अरे ते कॅन्सल झालं तर कॅन्सलेशनचे चार्जेस लागतील 15-16 हजार रुपये लागतील यार. पैसे सर पैसे सर करू नका. युनिटचा पर डे 4.5 लाख आहे. तुमच्यामुळे जातोय तो आता. त्यांनी मागितले मग यांना बोलायला सोपं आहे. ते कुठेतरी जातात, हात दाखवतात, 2 लाख घेऊन येतात घरी. हात दाखवून हे असं सोपं असतं यांच्यासाठी. हात लागून 2 लाख घेऊन येत नाही. तुला तू घरी बोल ग, मला इकडे बोलायचं नाही. आणि शपथ मला ना हे करू नकोस. मी हे बरं बरं ऐका ना माझं ऐका तरी. तुम्ही ऐकून घेत नाही. तुम्ही लिस्निंग. त्यांना सॉरी म्हणा. त्यांना म्हणा आजचं शूटिंग कॅन्सल करू. मी मेडिसिन खातो. माझा चेहरा उद्या क्लिअर होईल. चालेल. क्लिअर क्लिअर. बोला बोला. मी बोलून घ्या एकदम. अरे माझं नाही ऐकत तो. त्यांना बोलवा एकदम. सर 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 ते काहीतरी बोलतायत सर. समीर सर काहीतरी बोलतात. नाही नाही, ती आपली साऊथची शिस्त असते रे. नाही नाही सर हायपर नका हो सर. काय वातावरण डिस्टर्ब होतं हो सर प्लीज. बोला तुम्ही. जवळ अरे काय करताय सर? माणूस जवळ गेल्यावर धक्का असं बोलू? अरे नाही असं बोलू सर. त्याच्याशी? काय करताय? लांब असताना धक्का मार म्हणजे मी तिथपर्यंत जाईन ना. या मागे. बेसिक तुला ना. या की थांब थांब थांब. बोला. पैशाचं बोलू नका. हो य बोला. संकेत सर मला कळलाय प्रॉब्लेम आहे. मला खरंच आय एम कन्फ्युज की एवढा माझा चेहरा आय डोंट नो म्हणजे कधी हे असे होत नाही. माझा चेहरा तुम्ही म्हणताय आय बिलीव्ह इट. मी थांबतो आजच्या दिवस. मी आराम करतो, झोपतो रात्री. आणि मला आहे खर्च आहे पण मी ओके फाईन. आपण कमिटमेंट आहे. मी हे करतो कॅन्सल करतो ते तिकीट. खर्च. आणि उद्या सकाळी आपण करूया. 4 तासात मला सोडा म्हणजे मी किती? 5.5 तास 7-8 तास हे चालेल म्हणजे एक 9 तासाच्या खाली. ठीक आहे हे आम्ही बघतो काहीतरी. एक 7-8 तासात तुम्हाला मोकळं हा कर. हा त्याचा हा पण आज आराम करायचा. मी लगेच करतो आराम. नाही घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं. ओके फाईन. वाईट होतं, हरकत नाही. हे उद्या 7ची शिफ्ट आहे आणि कोणाच्या चेहऱ्यावर मला चायनीज दिसलं ना तर हाकलून देईन. तुम्हाला बोलतो. प्लीज गप्प ना जरा. मला कळतंय ते प्रत्येक गोष्ट. मला हे नको. मी जरा त्यांना फोन करून विचारतो कॅन्सल होता. जरा त्यांना विचारायला लागेल ना फोन करून. संकेत सर सर जरा या ना, जरा या साईडला या सर. सर परत प्रॉब्लेम झालाय सर. काय झालं आता? यार, रजनी मॅडमचा मला मेसेज आलाय की त्यांचा कुत्रा बरा झालाय. मी आता येते शूटिंगला. काय येतायत? अरे तुम्ही यार तुम्ही मला कसं माहित सर? त्यांनी मला मेसेज केला सर. बरं नक्की कन्फर्म येणार आहे? कन्फर्म येणार आहे. थांब आता यांचं काय ठरतंय बघूया. मग हो चालेल चालेल. हा सर मी केलं कॅन्सल केलं म्हणजे लई बसला बांबू पण ओके फाईन नो प्रॉब्लेम. पैशाचं काही नाही. हो ठीक आहे. मग आता आराम करतो मी सर. हो सर थँक्यू व्हेरी मच. चल चल चल. सर सर एक हो मिनिट. सर. हो नाही मी ते आता फिरलात ना सर, ते प्रोफाईल दिलं ते एकदा दाखवा सर. प्रोफाईल दिलं मी. आता जस्ट नॉर्मल फिरलो, हाक मारतो फिरलो तसं फिरलो. नाही करा ना पुन्हा एकदा करा ना. मारा. क्या होय होय. ग्लो इज बॅक सर. अहो सूज गेली सर. शूज गेली म्हणजे थांब जरा अरे आत्ता होत बसा ना नाही, एकदा बसा ना खाली. अहो, बसा सर. एक मिनिट बसा. सर इकडे बघा इकडे बघा. हो सर 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 स्वेलिंग गेली. स्वेलिंग गेली. अरे सर तुमचा चेहरा काय शार्प दिसतोय सर. सर गेली. सर डिक्टो अक्षय खन्ना सर. अक्षय खन्ना.
वाव 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 सर. बात है सर. सर एकदा डायलॉग सर. सलमान डकैत की मौत जिंदगी में एक बार नुमाइशी मला पूर्ण माहिती नाही मला. तुमचा डायलॉग सर कमाल दिसतंय सर तुम्ही. चांगलं वाटतंय. अरे पण सर मला एक सांगा, तुम्ही असं काय केलं की लगेच स्वेलिंग गेलं सर? त्यांनी ते असं हात फिरवला ना जाता एवढं जाता. हात फिरून स्वेलिंग जातं काहीतरी उगीच बोल तू यार, पॉइंट्स तू असतात गप्प प्रेशर बस. पॉइंट्स असतात ॲक्युप्रेशर. घरी जाऊन डोंबिवलीला सांगायचे आई वडिलांना प्रेशर पॉईंट्स मला नको सांगू शकतो. तुला मी ना इथे प्लीज मी कधी यायचं नाही माझ्या बरोबर सांगून ठेवतोय. एक्सक्यूज मी. ओके फाईन हरकत नाही. चांगलं आहे तर काय मग आता. नाही मग करूया आता. नाही आता नाही करायचं. नाही लेट्स सर पण मी उद्याच करूया ना आता काही छानच फ्रेशच होईल कारण मी आता तिकीट पण कॅन्सल केलेलं आहे. अहो सर आता तुम्ही डेट पण दिली होती ना आम्हाला. अहो सर खर्च आहे आम्हाला पर डे आमचं खूप आहे सर. अरे पण मी आहे उद्या तर छानपैकी मजा नाही येईल. नाही नाही ऐका ना सर करून घेऊ ना आता करताय. टचअप करा सर. टचअप करून घ्या. अजब कर. आता करून टाकूया नाही, नाही, म्हणजे करून उरलं तर उद्या आहे. नाही नाही बरोबर. शॉपिंगला पण जायचंय ना. संकेत सर ए तू इकडे टच अप 4 वेळा तरी टच अप मारणं एक टच एवढं करून गेलास तू. हा कर ना मार ना नीट कर ना बाळा तू असं नको करू बाळा. हा संकेत सर जरा या ना परत या हे सर. करताना हे काय यार तुझं सर त्या रजनी मॅडमचा परत मला मेसेज आलाय. परत माझ्या कुत्र्याला ताप आलाय. माझा कुत्रा मला सोडत नाही. माझा जीव घ्या आता तुम्ही. मी डायरेक्ट जीव देतो. तुला आलाय ना मेसेज. मला आता तू सांभाळ हे. मला नकोच आता हे काही. सर मी कसं साला काय तुम्ही नीट कर. मी काय करू नीट बेसिन धुतोयस का नीट कर ना बाळा असं नको. इथे नीट कर. सर संकेत सर अँडी ते नाही जाणार ते तसंच आहे राहू दे. मँडी घाम पुसतोय तो घाम हे नाही जाणार म्हणजे हे नाही पुसत आहे तू बिंडो. मँडी सरांना सांग त्यांचा ग्लो परत गेलाय. मी सांगू. असिस्टंट तू आहे ना यार. अहो सर भीती वाटते हो सर. सर तुम्ही पण हाय चल कमन. सर रेडी आहेत. रेडी ओ गेला ग्लो गेला. सूज परत आली. आता काय करायचं. अरे देवा हे त्याचं कन्व्हिक्शन. इकडे काय बोललास रे तू. काय चाललंय तुमचं. एक मिनिट शांत बस. काय चाललंय. सॉरी. गेला ग्लो गेला. सूज परत आली. मगाशी आला होता आला होता आणि आता गेला. ग्लो म्हणजे काय ओंकार भोजने. नाही सर नाही सर. आला गेला पुन्हा आला. ओंकार भोजने काय चाललंय तुमचं खरं सांग. वाजवे ना कानफडा सर, मगापासून खरं सांग. सांगतो सर माझी चूक नाही. त्यांनीच मला बोलले की सांग म्हणून. कोण बोलले. ए याला साऊथच्या इकडे इकडे नाही म्हणजे समोर आहे काय चाललंय. नाही सनकन वाजून काय चाललंय खरं सांगायचं मला. अहो त्या मॅडम आधी येणार होत्या सर. नंतर मग नाही म्हणाल्या. मग आता परत येतात ते. मग आमचं हल्लं सगळं. मग आता म्हणून मला खोटं सांगितलं तुम्ही आणि प्रोफेशनलिझम मला शिकवत होतास ना साऊथचा. नाही एक लक्षात घ्यायचं आम्ही मराठी आर्टिस्ट आहोत. आम्ही पण प्रोफेशनलच असतो. येस. लक्षात आलं तुझ्या. कमिटमेंट पाळतो. खिशातले पैसे टाकतो आणि कमिटमेंट पाळतो. साऊथची कौतुक माझ्यासमोर यापुढे सांगायची नाहीत. लक्षात आलं तुझ्या. सोडतो तुझी फिल्म या क्षणाला. अहो कळलं तुला. ऐका ना. चल ऐका ना चल सांगतोय ना मी तुला. ऐका ना ते सँडविच तरी पार्सल घेऊन जाऊया ना. इथे आण sandwich घ्या. ऐका ना. क्या बात है. कडक परफॉर्मन्स. खूप धमाल आली. खूप गुजऱ्या झाल्या. खूप गंमत वाटली. वा 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 वा. अगं हास्यरसिक कशी दाद देत आहेत सोनाली ताई. बाकी कोणाचं मला काही माहित नाही. ग्लो फक्त ईशाच्या चेहऱ्यावर. हो आहे. आमची नवी नवरी झळकतीये. किती गोड. म्हणजे असं रोमॅन्टिक वाटून तरी एखादा माणूस पंच विसरेल. थोडासा चुकीचा अभिनय करेल. पण नाहीच भान सोडलं. तिला जाणीव होती की 4 माणसं बघतायत आणि तरी त्यांच्यासमोर तुम्ही मला असं बोलू नका. अतिशय गोड काम ईशा. व्हेरी नाईस गाईज. मस्त. ताई खतरनाक परफॉर्मन्स होता. सॅमी या हिरोईनला रसग्रहण करण्यासाठी समोर बसवलंय आणि त्याचं रूपांतर नॅचरली हसण्यात होतं.
सगळे जळतात. माझं तुझ्यावरती अत्यंत अतोनात प्रेम आहे, खूप माया आहे. बाकी दुनिया जो बोले बोले. आय लव्ह यू लव्ह यू. मजा आली. ईशा, तू ह्या कॅरेक्टर मध्ये खुलतेस. म्हणजे तू म्हणजे तू पुटपुटलीस तरी तुझ्याकडे लक्ष असतं आमचं, आणि तू पुटपुटलीस तरी तोही पंच तसाच एक्झिक्यूट होतो आणि तू जगतेस हे कॅरेक्टर. मला तू या कॅरेक्टरमध्ये खूप आवडतेस. थँक्यू. संकेत, तुझं या मंचावरती खूप स्वागत. मी पहिल्यांदा तुझा परफॉर्मन्स पाहिला आणि प्रॉमिसिंग प्रेझेन्स आहे तुझा खूप, आणि मजा आली. तू एक एनर्जी टाकलीस. बाकी सगळ्यांची कामं उत्तम. मला वेग फार आवडलाय श्यामदादा. मस्त दिसताय तुम्ही. थँक्यू. मंडळी, जर तुम्हाला तुमच्या बायकोची खरोखर काळजी असेल ना, तर तुम्ही हे पुढचं प्रहसन अगदी नीट लक्ष देऊन बघाल. चला बघूया हे प्रहसन, जे घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी कलाकार. हे काय आहे? हे काय आहे? सेल्स रिपोर्ट आहेत सर. घसरगुंडी दिसतीये मला, घसरगुंडी. इथे 2 लहान मुलं खेळणारी काढा, म्हणजे चित्र पूर्ण होईल, हो की नाही? युजलेस. काय काम करताय तुम्ही? इतके ड्रॉप झालेत सेल्स आपल्या कंपनीचे. अरे जरा तरी लक्ष द्या कामात. एक तर नवीन बिझनेस हेड आलेत, नवीन सीईओ आलेत, त्यांच्या बरोबर मीटिंग आहे माझी. अख्खा 4था माळा आपल्या ऑफिसचा घाबरू नये त्यांना. कळत नाहीये लोकांना काय करायचंय. अंदाज येत नाही अजून त्यांचा. ते कसे वागतील, काय बोलतील. त्यांना जर मी हे रिपोर्ट्स दाखवले तर ते स्वतः येतील ऑफिसमध्ये, लाईट्स बंद करतील, टाळं लावतील, जाता जाता चावी अटल सेतूवरून खाली फेकतील. काहीतरी वाटू द्या. हे असं काम करताय तुम्ही? सॉरी सॉरी. नंतर मग दिवाळीत माझ्याकडेच येता, सर हे काय दिलं, सर हे काय दिलं. सोनपापडी सर. सोनपापडीचं नाही बोलत आहे मी, बोनसचं बोलतोय मी. बोनस. खरं तर पाटील, ज्या पद्धतीचं तुम्ही काम करताय, तुम्हाला सोनपापडीच दिली पाहिजे. सोनपापडी नाही, तुम्हाला नारळ आणि स्क्रू ड्रायव्हर दिला पाहिजे. स्क्रू ड्रायव्हर का बरं सर? बाहेर जाऊन सोलायला उपयोगी पडेल. सर त्यापेक्षा केळं द्या ना, पटकन सोलता येतं. पाटील, ज्या पद्धतीचं काम सुरू आहे, केळच मिळणार आहे. सॉरी सर. जरा लक्ष द्या कामात. येस सर. नंतर मग माझ्या केबिन मध्ये येतात आणि मला सतत विचारतात, मायावाला काय चुकलं सर, मायावाला काय चुकलं. मायावाला काय चुकलं हे स्वतःला विचारा एकदा. तुम्हाला कळेल तुह्यावाला काय चुकतंय. प्रयत्न करतो सर. करा ते, दिसू द्या ते. बरोबर आहे सर. येस. येस सर. थँक्यू. सॉरी सर. हा गुड. सॉरी. आत्ताच्या आत्ता सगळे आपले जे वेंडर्स आहेत त्यांना फोन करा. Yes, sir. सगळे कॉन्टॅक्ट रिओपन करा. Yes, sir. सगळ्यांशी व्यवस्थित बोला. हा Yes, आणि sir. सगळ्या गोष्टी, सगळे रिपोर्ट्स मला वेळच्या वेळी हवेत. ओके. Yes, sir. हा, आता जाल चालू मीटिंग मध्ये. नाही ते. हेच ऐका. येस सर. हेच ऐका. Yes, sir. मला ते MHJ सप्लायर्स सगळे रिपोर्ट्स वगैरे हवेत. Yes, sir. माने, MHJ सप्लायर्सचे रिपोर्ट. माने काय रे? माने माने. माने काय झोपताय तुम्ही ऑफिस मध्ये? चालू मीटिंग मध्ये तुम्ही दरवाजावर असं झोपताय? नाही सर. मग द्या, रिपोर्ट्स द्या. कुठलं ती मदन लालाचं ना? कोण मदन लाला? MHJ सप्लायर्सचे रिपोर्ट द्या. मदन लाला आपला वॉचमॅन आहे. तो रिपोर्ट, हा रिपोर्ट देणार आहात तुम्ही मला? काय करताय माने? काय म्हणजे? माने रिपोर्ट्स मिळतील का मला? तुम्हाला कळतंय का मार्केट सिच्युएशन आता वॉलेटाईल आहे. आता संधी आहे आपल्याला उतरण्याची मार्केटमध्ये ना. काही शेअर्स विकत घ्या, काही डील्स करा, काही लिलावांमध्ये काही कंपनी बनल्या, काही शेअर्स मिळत का ते बघा. नाही, ते सगळं नाही करायचंय का? करा ते पटापट, कामाला लागा. मी घरी जाऊ का सर? घरी जाऊ का मी? म्हणजे म्हणजे घरी जाऊ का? माने मार्केट सिच्युएशन वॉलेटाईल आहे. मग घरी जातो ना मी. अरे माने काय बोलताय? घरी जाऊ का, घरी जाऊ का म्हणजे काय जायचंय घरी? काय एवढी गरज पडली? राजा माऊली येत आहेत पिक्चरची ऑफर घेऊन. मग माझी बायको आजारी आहे सर. ओ
माझ्या बायकोला ताप आलाय सर. माने 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 रडू नका माने रडू नका इकडे बसा इकडे बसा माने प्लीज बसा बसून घ्या बसून रडू नका. काही नाही झालं माने. मिस चेतना मागे वा प्लीज प्लीज माने बसा 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 पाणी द्या त्यांना पाणी. हे घ्या माने प्लीज पाणी प्या माने पाणी पिऊन प्लीज प्लीज आय एम सो सॉरी जाऊ दे ना सर. नाही पाणी प्या पाणी पिऊन घ्या माने. मिस चेतना आणि पाटील येस सर. आपण कुणीच कॉर्पोरेटवाले वाटत नाही, किमान वागूया तरी. आणि आय एम सो सॉरी. तुम्ही शांत व्हा प्लीज. मी बसू का इथे? मी बसू इफ यू डोंट माइंड? आय एम सो सॉरी. सी मी 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 मला काही असं मुद्दाम ओरडायचं नव्हतं, पण मी तुमचा बॉस आहे म्हटल्यानंतर मला इन्स्ट्रक्ट करावं लागणार की नाही तुम्हाला? मला माहिती नव्हतं तुमच्या मिसेसनं ताप आलेला आहे, आजारी आहेत त्या. काय काय झालंय त्यांना? एमर्जन्सी आहे का? फार एमर्जन्सी आहे? कुठल्या हॉस्पिटलला आहेत त्या? घरीच आहे सर. अच्छा, म्हणजे घरीच काही प्रॉब्लेम नाही आहे का मग? नाही ताप आलाय ना सर. अच्छा, ताप आलाय. राईट ताप आलाय. पण मग असं ताप आलाय. अच्छा ओके. मी सकाळी निघलोच नाही हां. तो 99 वर होता. आता सर सेंचुरी क्रॉस करून पुढे गेला असेल सर. यांच्या बायकोला ताप आलाय का तेंडुलकर आलाय? पाटील नाही, ते काय हे? ते मजाकिया स्वभाव आहे मावाला. नका करत जाऊ तुहावाला मजाकिया स्वभाव. सॉरी सॉरी. आपण जळगाव पाचोराच्या एसटी स्टँडवर आहोत का? नाही आठवू नका. शांत राहा. एक माणूस रडतोय, तो दुःखात आहे. थांबा. सॉरी सॉरी. सॉरी माने, आय एम रिअली सॉरी. पण हे बघा, 99 आणि 100 हा काही असा मेजर ताप नाही. म्हणजे आहे, तुमच्या बायकोला आलाय ऍब्सोल्युटली मोठा, म्हणजे खूपच आहे तो ताप. नाही रडू नका प्लीज माने प्लीज रडू नका प्लीज प्लीज शांत व्हा. सी काय व्हायरल फीवर असतो माने. व्हायरल फीवर काय पटकन 1-2 दिवसात निघून जातो. काय पाटील? माहिती नाही सर. नाही मलाच कॉन्फिडन्स नाही. मी काहीतरी बोलू नंतर मलाच समजणार नाही. त्यापेक्षा तुम्हीच समजावून सर. पाटील प्लीज सर. मग विचारल्यावर असं बोलत जा जे नंतर लक्षातही राहील आणि समजेलही. चुकलं सर. शांत. येस सर. माने ऐका, मला कळलं तुमच्या मिसेसना ताप आलेला आहे, पण दॅट्स ओके. 99-100 इतका विशेष नाहीये. असं कसं विशेष नाही सर? मी सांगतोय ताप आला आणि विशेष नाही म्हणताय तुम्ही. तसं नाही म्हणजे काम डाऊन. सर माझी बायको नाजूक आहे हवं. राईट. तिला काय झालं तर कुणाकडे बघायचं मी? प्लीज रडू नका ना. मला जाऊ दे. माने शांत सर. काम डाऊन. जाऊ दे ना त्यांना घरी. हा सर. जाऊ दे ना सर. किती काळजी करतायत ते बायकोची. सर निदान त्यांना माहिती तरी आहे की त्यांच्या बायकोला ताप आलाय सर. म्हणजे काय? म्हणजे काय? माझ्या नवऱ्याला माहिती नसतं सर मला ताप आलाय. मी स्वतःहून सांगते त्याला मला ताप आलाय, मला चक्कर येते, तर हो असं म्हणून निघून जातो सर. 3 दिवसांनी येतो. मला विचारतो "हो, परवा काहीतरी बोलत होतीस काय?" माझ्याकडे नसतं लक्ष नसतं सर. मॅडम हात काढा तिथून. काय करताय पाटील? नाही सर नाही. मग एवढ्याशा घोडबंदरच्या खड्ड्यावर एवढे 3-3 पानं लिहितो सर. बायकोच्या पोटातला खड्डा नाही दिसत. मिस चेतना रडू नका. जरा थांबा जरा. चेतना मॅडम रडू नका. थांबा जरा पाटील, थांबा. हा दोघंही जरा थांबा. मिस चेतना, त्यांचं दुःख आता मोठं आहे की नाही, तुमचं कुठे कुरवाळत बसलाय? थांबा जरा. Sorry. माने काम डाऊन. सी काय बघा, 99-100 मी तेच म्हटलं ना मगाशी, हा तापच नाहीये. आता मला काल 100 आला होता ताप मला. अभिनंदन सर. कुठे कॉम्प्लिमेंट करावं हेही कळत नाहीये का तुम्हाला? लिहून घेतो. नका लिहू. माने मला खरंच काल 100 ताप होता आणि तरीही मी आज ऑफिसला आलोय की नाही मला सांगा. माझी बायको नाही आली ना ऑफिसला. पण तुमची बायको ती कशी? एकटीच आहे सर. तिला घेऊन येऊ का इथं? नाही. इथून घेऊन तिला. अरे नाही माने, काय बोलताय? असं नाही नाही माने.
चुकीचं एक्झाम्पल सेट होतं ऑफिसमधल्या एम्प्लॉईजसाठी. सगळ्यांना असं वाटेल उद्या आपली बायको आजारी आहे की ऑफिसला घेऊन चला. पण का असं करतील ते? दॅट इज नॉट राईट. जाऊ द्या ना मला घरी सर. माझी बायको मला नाही जमणार तिच्याशिवाय मी जगूच शकत नाही सर. माझी बायको म्हणजे सूर्यफूल आहे सर. म्हणजे सूर्यफुलाकडे बघितल्यावर कसं गोड वाटतंय आपल्याला, तसं गोड वाटतं तिच्याकडे बघून. असं वाटतं की तिच्यावर सेल्फीच काढावा. सो क्यूट. सूर्यफुलाला काय झाल्यावर कसं कोमेजून जाते ती, तसं कोमेजते माझी बायको सर. ओके. तिला ताप आला की नाही असं गाल नुसतं असं लाल लाल होते ताव तिचं. ओके. डोळं एवढं होते तो मनी मावत. पर ती पर म्हणजे येऊन जाते तिचं सगळं अवतार. पण मला जाऊ द्या सर, मला जाऊ द्या. मला जाऊ द्या सर. सर सर जाऊ द्या मानेंना सर. थांबा जरा. सर जाऊ जाऊ द्या सर. पाटील पाटील तुम्ही का रडताय आता? आता तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते का? नाही सर. मग यांच्या बायकोची आठवण येते का? ओय पाटील बिहेव. सर सर काय झालंय? यांचा जीव तरी सर त्यांच्या बायकोवर, पण माझ्या बायकोचं नाव घेतलं का असा ताप भरतो मला. का? एकदम बेकार बायको भेटलीये. दिवसभर वट 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 वट. आज काय म्हणे तर भाजी झाली नाही, उद्या काय म्हणे तर माझ्या हेअर कलर वापरला, परवा काय सांगते? परवा काय सांगते? परवा किराणा. सगळं सांगा. जरा थांब पाटील. जाऊ द्या. थांब माने एक मिनिट थांबा. माने एक मिनिट. पाटील माने तुम्ही तिकडे थांबा जरा. तिकडे उभे राहा. शांत राहा जरा. सी माने काय आहे, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण आपल्या ऑफिसचं एक डेकोरम सुद्धा आहे, ते पण सांभाळावं लागणार आहे आपल्याला. ओके. हां माने सी काय, तुमच्या बायकोला साधा ताप आलेला आहे. मला काय वाटतं तुम्ही त्यांना फोन करा, एखादी गोळी सजेस्ट करा, मग ते ती गोळी खातील त्या. नाही खात सर ती. नाही खात? नाही खात सर. टॅबलेट एखादी बरं वाटेल त्यांना. नाही सर, सकाळी पण नव्हती खाल्ली. शेवटी मी चाव म्याव केलं तेव्हा कुठं खाल्ली. काय केलं? चाव म्याव सर. चाव म्याव नाही सर, कान पकडायचं. चाव म्याव पकालीचं पाणी प्या. आ आ आ मग खाल्ली गोळी सर. चाव म्याव काय काय नशिबवान नवरा मिळालाय त्या बाईला सर. बास बास. माहेरच्या साडीच्या प्रीमियरला आलाय. सगळेच का रडताय? सगळेच का रडताय? मला कळतच नाहीये. मीटिंग सुरू होती आपली, सेल्स बद्दल बोलत होतो, काय सुरू झालंय आपापल्या घरचं. थांबा जरा. माने बायकोला चावमाव कसं? त्याशिवाय नाही खातच नाही ती. तर आईशिव काय लागतं जेवत सुद्धा नाही ती. मग शेवटी तिला मी एक घाचूचा एक घास काऊचा असं करून भरवतोय सर. लई साधी आहे ती बायको माझी सर. इंजेक्शन घ्यायला तर म्हणजे अंगच काढती, घेतच नाही. हा मग इंजेक्शन घेत मग मी तिला काय करतो असं हात ठेवतो. माने असं म्हणले की हसती लगेच तेवढं द्यायचं इंजेक्शन. माने सी आय रिस्पेक्ट वॉट एव्हर यू गाईज हॅव, पण इथे नका सांगू ते आत्ता. आणि तुम्हीच मला सांगा, हे खरंच तुम्हाला पटतंय का? आपले जे नवीन बिझनेस हेड आहेत त्यांना मी हे कसं सांगायचं दॅट आवर एम्प्लॉई वॉन्ट्स टू गो टू होम बिकॉज हिज वाईफ इज नॉट वेल अँड दे वॉन्ट टू प्ले चाव माव भातुकलीचा खेळ. हाऊ? तिकडे जाऊन काय करणार तुम्ही? घरी जाऊन मला सांगा. त्या घेतील ना त्यांची काळजी. तुम्ही जाणार आणि भातुकलीच खेळणार, मातीच्या चपात्या करणार, खोटा गॅस लावणार. गॅस मिळतोय तिकडे खोटा? नाही जस्ट मी एक सॉरी माने तुम्ही आहे. थांब माने बघा, मी तुम्हाला सिंपल सांगतो, मी तुम्हाला जाऊ देऊ शकत नाही. मारून टाका मला. माने मला मारून टाका, मला नाही जगायचं. माझ्या बायकोची वर नाही जगू शकत. मारून टाका सर. तो इकडे या पाटील इकडे या. मला नाही जगायचं. इकडे या. मी मारून घेतो स्वतःला तर. माने तुमच्या हातात आता मार्कर आहे, जास्तीत जास्त गळा हायलाइट ठेवा तो मार्कर.
ठेवा तो मार्कर. नका माने. ऐका, शांत व्हा. इथे या, इथे बसा. प्लीज बसा, प्लीज बसा. मी तुमचं दुःख समजू शकतोय. मी तुम्हाला अरे अरे असं पण करतो. बसा तुम्ही, प्लीज या, प्लीज बसा. हे घ्या, पाणी प्या. प्लीज पाणी प्या. पण नको नाही, मला. असं नका करू माने. सर, काय असं नाही, होतं? मी मला- तुम्हाला घरी जाऊ देऊ शकत नाही या कारणासाठी. काय आहे, तुमच्या बायकोला साधा ताप आलेला आहे आणि तुम्ही म्हणताय घरी जायचं. असा हट्ट करून नाही चालणार. मी तुम्हाला नाही जाऊ देऊ शकणार. सर, नाही मला जाऊ द्या ना सर. नाही नाही माने. असं नका ना करू सर. मी नाही पाठवू शकत. माझी बायको माझी जबाबदारी आहे सर. मग माझी बायको काय माझ्या घरची डोरबेल आहे? जगात प्रत्येकाची बायको ही प्रत्येकाची जबाबदारी असते. असं तुम्हाला वाटतं सर? पण माझी बायको म्हणजे माझी जबाबदारी नाही आहे. ती जबाबदार आहे माझ्या ह्या परिस्थितीला. एक नंबर बेकार बाई. पाटील पाटील उठा प्लीज. पाटील खूप रिडिक्युलस बिहेव करताय पाटील तुम्ही. प्लीज सॉरी सर, मी प्रयत्न करतोय. प्लीज. प्लीज त्यांना बोलू दे. हे माने ऐका, मी समजू शकतोय तुमची परिस्थिती फार कठीण नाही आहे. समजत आहे तुम्ही. नाही मला समजतंय पण मी तर तुम्हाला समजून नाही- घ्या ना, सर. मी नाही जाऊ देऊ शकणार. जाऊ द्या ना, नाही, सर. नाही नाही आय एम नॉट अलाउइंग सर यू. माझ्या बायको लय जीव आहे सगळ्यांचा सर. ओके ओके. अहो सर, लग्नामध्ये तिचे आई बाप लय रडले होते. अहो अच्छा. लय म्हणजे ढसाढसा रडले होते. मला म्हणले सासरे बुवा जावय बापू फुलागत जपली पोरीला. माझ्या बागेतलं फुल तोडून देतोय. जापातीला कोमेजून देऊ नका. ओके. पाटील हा खरं आहे माने. पाटील सांभाळ. काय चाललंय पाटील? सर यांचं ऐकून मला तो माझा रडणारा सासरा आठवला. पाटील प्रत्येक पाठवणीत माहेरच्या साडीचं गाणं आणि आई बाबांचं रडणं ही फिक्स ऍक्टिव्हिटी असते. कळतंय तुम्हाला? त्यामुळे मुलीला आता पाठवतायत म्हटल्यानंतर तुमचे सासरे बुवा दुःखात रडले असतील. ते आनंदानं रडत होते सर. म्हणजे माझा सासरा मला म्हणला, हेमंतराव माया पोरीले मीनं तळ हाताच्या फोड्याप्रमाणे जपली. आता हा फोड तुमच्या हातावर घ्या. तवाचा तो फोड असा ठस्स 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 करतो यारा बापरे बाप. अरे कोणाला सांगता येत नाही का फोडता येत नाही तो फोड. हे काय दुःख करू? अरे गैरी बेकार बायको आहे. त्या बाईनं मायातला फक्त हेमंत जिवंत ठेवलाय. पाटील तिनं पिळून टांगलाय असा. मी दुःखात सहभागी आहे. काय काय झालं मिस चेतना? सर माझं नवऱ्याच काय चाललंय हे? माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये सर. एकदा त्यांनी मला सुरेश म्हणून हाक मारली. काय हाक मारली? सुरेश. सर एखाद्या मुलीचं नाव घेतलं असतं तर मी भांडले तरी असते ना सर. पण मला गृहीतच नाही धरत तो. अरे पण तुम्ही का रडताय का? जरा थांबा ना, स्पर्धा आहे. सुरेश. अरे हो मिस सुरेश, मिस चेतना थांबा जरा, थांबा. एकाने सांगितलं की दुसरा सांगतो, दुसरा आणि सगळे रडतच आहेत. हा कुठला संसर्गजन्य आजार आहे? फक्त रडताय तुम्ही. ऑफिसमध्ये मीटिंग साठी भेटलो होतो की नाही आपण? हो की नाही? मग मीटिंग वरती फोकस करूया का प्लीज? माने मी तुम्हाला जाऊ देणार नाही. दॅट्स फायनल. नाही सर, नाही सर, त्यांना जाऊ द्या सर. नाही नाही त्यांची सगळी कामं मी करतो सर, काही घाबरू नका. तसं बी ऑफिस 6ला सुटतं, मी 12 वाजता घरी जातो. का? घरी जावंसच वाटत नाही सर, म्हणून मग मी आपल्या नाक्यावरच्या चायनीज गाडीवर टाइमपास वाटत असतो. रात्री 12 वाजले, घरचे लाईट बंद झाले की मी असा गुपचूप जाऊन एका कुशीवर झोपून राहतो, जसं का घरात मी आलाच नाहीये. सकाळी सूर्य उगवायच्या पहिलेच मी उठतो, अंडी ब्रेड पेपर असं टाकत टाकत मी ऑफिसला येतो सर. कोणाला सांगायला जाऊ आता? कोणाला सांगायला जाऊ? मला सांगा, तिकडे जाऊ सर, मला सांगा. तेच म्हणतोय सर. एक मिनिट. जाऊ दे. ऐ, आवाज नकोय मला कोणाचा. माझ्या बायकोचा फोन आहे, कोणाचाही आवाज नको. मला बोलायचं मॅडम. मॅडम माझी बायको आजारी आहे. मॅडम माझी बायको आजारी आहे. सर मला घरी जायचं. सर जाऊन दे ना ते. मॅडम मला घरी जायचं. माने युजलेस.
माने- काय करताय तुम्ही? हॅलो? कळतंय का तुम्हाला? तुमची हॅलो? बायको आजारी आहे ही काय हेडलाईन आहे का आजची सगळ्यांना सांगायला? हॅलो 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 हाय. काय झालं? नाही काही नाही सगळं ओके आहे, काहीच नाही. ते आमचे एक एम्प्लॉई आहेत, अच्छा. माने माने मानेंचं काय? त्यांनी ते काय घेतला म्हणत होता. होते? नाही काही नाही, ते सहज आपलं ते आपलं बायकोचं त्यांच्या फक्त. हा तू काय म्हणत होतीस सांग. नाही तुम्ही काय म्हणत होता ते सांगा. नाही मी नाही, ते माने म्हणत होते काय झालं त्यांच्या बायकोला नाहीये बरं. हा. तर ते आता मला सांग, मीटिंग सुरू होती खरं तर. तर मीटिंग सुरू असताना त्यांनी मला मध्येच सांगितलं मला घरी जायचं चालू मीटिंग मध्ये, का तर त्यांच्या बायकोला बरं नाही. मग काय झालं? असं कोण जातं मला सांगा, काय ना मला कळत नाही. बरं काही बायकोला झालंही नाही काही जास्त, 99-100 काहीतरी ताप आहे, जो व्हायरल पण नाही खरं तर. अगदीच आराम केला तरी बरं वाटेल त्यांना. पण इतके व्याकुळ झालेत बायकोच्या काळजीने, इतके भोळे आहेत ना, मला तर वाटतं काय करायचं यांचं. रडतायत बायकोला ताप आलाय म्हणून, म्हणतात मला तिच्याशिवाय करमत नाही, तिला माझ्याशिवाय करमत नाही, ती बिचारी एकटी असेल, मला तिची काळजी करायची आहे, मला आणि तिला तुम्हाला हसू येतंय का? नाही नाही हसून तुम्ही नाही आलं. तर नाही घेत बायकोची काळजी, इतर जण घेत आहेत त्यांना तर घेऊ दे. बाई 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 अगं बाई त्यांना तर घेऊ दे ना. वनिता तू का रडतेस तिथे मला मी काय काळजी नाही तुम्ही घेतली. घेता माझी काळजी? बोलले सकाळी मी काही खाल्लं विचारलं मला? मी काही प्यायले मला विचारलं का जाताना? हो नाही विचारलं मी. मग नाही विचारलं ना. बरं ते जाऊ दे. आज मी कोणत्या रंगाची साडी नेसले आठवतंय? ही आ? ही घातली तू आता हे कोणत्या कोणत्या रंगाची? तो आपला नाही हाच तो बघ. नाही पृथ्वी नाही आठवत आहे ना. ठीक आहे पृथ्वी. ओके ठीक आहे. मानेंना विचारा त्यांच्या बायकोनी कोणत्या रंगाची साडी नेसली विचारा. पिस्ता रंगाची साडी आहे, पिस्ता रंगाची. तुला फुलांचं हे आहे त्याच्यावर आणि पदार आहे की नाही पदाराला माने एक मिनिट थांबा. माने डिझाईन हा फोन कसा काय बाहेर ऐकायला येतोय? हा फोन बाहेर कसा काय ऐकायला येतोय? भावना सर गप्प बसा जरा पाटील तुम्ही. आता मायावाला फोन चालू आहे, मला बोलू द्या. हे पृथ्वी हा, त्यांची बायको आजारी आहे त्यांना लगेच सोडा. लगेच सोडा त्यांना. लगेच सोडा नाही तर तुम्ही घरी यायचं नाही. तुम्ही घरी यायचं नाही. वनिता माझी आता मीटिंग सुरू आहे ना, तर मी- तुम्ही घरी यायचं नाही. अरे बापरे. तुम्ही लगेच त्यांना सुट्टी द्या. मी- रजा द्या त्यांना. वनिता. त्यांची काम तुम्ही करा. वनिता ओके घरी यायचं नाही नाहीतर बाय. वनिता वनिता माने माने तुम्ही माने जा जा माने जा माने जा 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 माने माने जा घरी जाऊ होय? आजा घरी जा. हा, जा खरंच जाऊ सर? ओ जा. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर. माने पोचल्यावर कळवा माने. जा पिंजऱ्यातून मुक्त व्हा. ओ जा. पाटील ते झालेत पिंजऱ्यातून मुक्त, तुम्ही पिंजऱ्यात जा. गेट बॅक टू युअर वर्क नाव. वा वा जोरदार टाळ्या. रडारड समारंभ अतिशय मस्त होता. सगळ्यांची कारणं अतिशय युनिक होती. खरी वाटावी तितकी खरी होती. खूपच मजा आली. येस सोनाली ताई. काही बोलायला सुचतच नाहीये. मला वाटतं तिथे येऊन जाते, आधी सुरेशला भेटते. ताई पुकी परफॉर्मन्स होता. सावत्या सगळ्या मुलींचं रिप्रेझेंटेशन मी करते आणि मी असं म्हणते की तुझ्यासारखा नवरा सगळ्यांना मिळावा. म्हणजे देशी हॉटनेस काय समजू तर जाऊ दे एकदा. आणखी मला एक गोष्ट नमूद करायची आहे. आपण आजकाल अशा जमान्यामध्ये आहोत जिथे रिलेशनशिप्स वेगळ्याच कुठल्या कुठल्या पॉइंट्सना पोचल्यात आणि असं रिलेशनशिप खरं वाटत नाही, पण अशी रिलेशनशिप्स असतात आणि त्यामुळे सगळी सोसायटी त्याची कधी कधी चेष्टा पण करते.
मला असे लोक अजिबात आवडत नाहीत. मला असं वाटतं की ते चेष्टा करतात कारण त्यांना ते मिळत नाही. पण मला असं वाटतं अशी रिलेशनशिप्स एक्झिस्ट करतात आणि त्याच्या बळावरच दुनिया कायम आहे असं मला ऑनेस्टली वाटतं. फार सुंदर परफॉर्म केलं सावत्या. ह्या दिवसाची मी कधीपासून वाट बघत होते पाटील. तो दिवस आज आलेला आहे. प्रत्येक बॉल आज बॅटला लागलेला आहे आणि फटकारबाजी पाहायला मिळाली आहे. त्याच्यामुळे आम्ही समाधानी झालेलो आहोत. तुम्ही फारच मजा केली. सुटला होतात आज, मजा आली. स्पेशल मेन्शन वनिताच्या फोन कॉलला झाला पाहिजे. तू कोण आहेस का? खूप भारी होता वने. क्या बात आहे. जोरदार टाळ्या. Thank you. Keep it up. तर मंडळी आता आपण जाणार आहोत एका प्रिंटिंग प्रेसमध्ये. चला बघूया तिथे हास्याची छपाई कशी होते तेच पाहायला मंचावर बोलूया आपल्या इरसाल कलाकारांना. नमस्कार दादा. नमस्कार. कदम प्रिंटिंग प्रेस. हो. मी श्यामसुंदर राजपूत. महिन्याभरात माझं लग्न होणार आहे सर. नका करू, गरमी वाढते. मलाही त्रास होतो. हो सल्ला नाही मागते मी. लग्नाची पत्रिका मागतोय. लग्नाची पत्रिका द्या मला. अरे तुमची पत्रिका नाही, तुमची बातमी छापली पाहिजे. म्हणजे केस गेलेल्या माणसाला मिळाली नवरी. हो थांबा. काय फालतूपणा आहे गड्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी लग्न करतोय तर? थोडक्यासाठी कशाला करताय तुम्ही? थोडक्यासाठी म्हणजे वा रे वा रे वा. हा ना. अरे मी लग्न करतोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हो? अरे मग मला कशाला सांगताय तुम्ही लग्न करताय तर? मला कशाला सांगताय? तुमची प्रिंटिंग प्रेस आहे ना माझी? दादा. दादा दादा आता कदम प्रिंटिंग प्रेस बोललो बघा मी मुद्दाम. हा हा हे बघा मी तुमच्याकडे लग्नाची पत्रिका दिली होती छापायला. 3 तारखेला तुम्ही देणार होते. अहो 13 तारीख उजाडली हो. पण अख्ख्या प्लॅनिंगचे 3-13 वाजवून दिले ना तुम्ही. हा, हा, तर तुम्ही जेव्हा आले होते तेव्हा तुम्हाला केस होते ना तेव्हा? अरे नाही हो असंच होतं ना. अच्छा, असंच होतं सगळं? हो. एवढं काय त्याच्यात असंच होतं तेव्हा. आठवत नाही तुम्हाला मी 5,000 ऍडव्हान्स पण दिला होता. हा अहो दिला होता ना हो. मी फोन करत होतो तुम्हाला. म्हणत होतो की पत्रिका देता कधी. तुम्ही फोन ठेवत होते. हो दादा मजकूर पण दिला होता. अरे आता डोळे बारीक केले या माणसाने. आता पुढे कसं होईल गड्या. हो जाऊ दे. काय अर्थ आहे का या माणसाशी बोल. दादा हा? अगं बाई. हो दादा. अरे दादा. हो दादा काय हे? घ्या मुका घ्या. मुका कशाला घेऊ मी? तोंडाजवळ आणायची काय गरज आहे? अरे मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही तोंड फिरवताय हो. दादा अरे दादा ऐका ना. काय? मी पत्रिका छापायला दिली होती तुमच्याकडे. मी श्यामसुंदर राजपूत. तुम्ही म्हणाले होते की 100 पत्रिका एक्स्ट्रा छापतो म्हणून. मी हो ना तुम्हीच. कधी बोललो होतो? अरे बोलले होते ना हे पण होते ना तेव्हा. अरे हो. अरे असं काय करता कडे तुम्हाला काहीच आठवत नाही का? 100 पत्रिका एक्स्ट्रा छापणार होते ना तुम्ही हो. आता मी बोललो होतो? हो ना हो. प्रेसवर नाव कोणाचं आहे? कदम प्रिंटिंग प्रेस. मी मोरे. कदमना विचारा. तिने बाय ना घुर्रट मारू घुर्रट. ओ कदम हा नमस्कार. काय केलंय? काय झालं काय? माझी पत्रिका द्या ना हो. हा पत्रिका पत्रिका द्या माझी. समजा का हा समजा सांगा. जावई आणि सासरा एकत्र बसले म्हणजे आणि सासराने बटरस्कॉच फॅमिली पॅक मागवलाय. बर आईस्क्रीम. हा जावयाने स्कॉच खाल्लाय आणि सासऱ्याला फक्त बटर मिळालं. कसं बरं वाटतंय का त्याला सांगा? बरं वाटत? आता याच्याबद्दल मी काय बोलू? अहो असं कसं बोला ना काहीतरी. मी कॉमेडीची जबाबदारी जरी नसली तरी एक जबाबदार नागरिक म्हणून बोलायला पाहिजे ना. फालतूपणा नका करू. हो इकडे काय करू? हे इकडे काय एवढा गुर्रट का बोलतो बो तू? समजा हा त्या आईस्क्रीमच्या अगोदर बियर आलेली आहे. बियर आली हा. आणि ती बियरचा सगळा फेस जावयाला सासऱ्याने दिला. फेस. आता बियर उघडलं फेस जाणार पाहिला. हो. फेस दिला आणि अख्खी बियर सासरा पियाला. बरं वाटेल काय मला सांगा? बरं सासूबाईने मांदेली केली चकण्यासाठी. ती मांदेली सासऱ्याने खाल्ली आणि खारे दाणे फक्त जावयाला दिले. काय वाटलं असेल जावयाला?
अरे जावयाला काय वाटलं असेल ते समजायला मला जावई तर होऊ द्या हो. त्याच्यासाठी तर लग्नाची पत्रिका छापायला दिली तुम्हाला. त्याच्यावर बोला ना, तर तुम्ही रिकाम्याच गप्पा करताय गड्या. आमका जावई तमका सासरा. अरे त्यांना बाय ना, कोण जावई कोण सासरा? प्रिंटिंगचा खेळ असतो ना, खेळा हं. त्याच्यापेक्षा 2 इंच दिसणारा माणूस जो दिसतोय ना, हा माझा सासरा अरुण. आणि शाई उडालेल्या कार्बन पेपर सारखा तो दिसतो ना, तो हा माझा जावई प्रभाकर मोरे. अरे बाप रे बाप रे बाप. म्हणजे तुम्ही दोघे जावई सासरे हो, दिसत नसेल तरी हाव. दिसत नसलो तर म्हणजे काय? मायले के काय एक सारखे दिसायला? काय बाप. ऐका ना ऐका ना, काय? तुमच्या झगड्यात मला कशाला घेताय? मला माझी पत्रिका द्या आणि मोकळं करा. हं? मला बटरस्कॉचचं सॉरी बोलायला सांग, मग देतो. मी नाही सॉरी बोलणार. हा, आधी त्यांना मांदेली आणि बियर द्यायला सांग आणि सॉरी म्हणायला सांग, तरच मी तुमचं काम करीन. मांदेली मी दिलेली आहे त्याला. कुठली मांदेली दिली? कुठली मांदेली दिली? खारं दाणं दिलो फक्त मला. नशीब समजा तुला खारं तरी दाणं दिले वाचाऱ्या. इज्जत करता जावयाची. इज्जत लायकी आहे तुझी. माझी लायकी करता होय तुम्ही. हा. मी सॉरी बोलणार नाही. अरे मी पण सॉरी बोलणार नाही. अरे, मी पण नाही. मी पण नाही बोलत आहे. चल, मी पण नाही. गेला जुडात. अरे, थांबर, अथर. ओ दादा 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 हो. एकदम. हाय हाय. अरे त्यान बाय ना हे रुसले फुगले. अरे आहा ओ दादा. अरे माझे लग्न होणारे, माझ्या लग्नात मी रुसेल याचे स्वप्न पाहतोय ना मी. तुम्ही दोघं काय रुसले हो? आता काय तुमचा रुसवा काढू का मी? ओ दादा. त्याला बटरस्कॉच बद्दल सॉरी बोलायला सांगा. मी सॉरी बोलणार नाही. तुम्ही मला सॉरी बोला. मी नाही सॉरी मी बोलणार. बोलणार नाही. तुम्ही मला सॉरी. मी पण नाही सॉरी. अरे, पण नाही बोलणार. थांबा हो, थांबा ना थांबा ना. Sorry, बोला थांबायचं. ना त्यांना. अरे हो ना, काय तुमचं तोंड चालतं गड्या. मी सॉरी म्हणतो, तुमच्या दोघांना मी सॉरी बोलतो बस. आणि सॉरी बोलायला पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? बटरस्कॉच पाहिजे ना? मी तुम्हाला बटरस्कॉचचा फॅमिली पॅक आणून देतो. दोन्ही बटर आणि स्कॉच पण. हो 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 ना, त्याच्यात असतं ते असतं त्याच्यातलं स्कॉच पण तुम्हीच खा, बटर पण तुम्हीच खा. हा. हं? आणि तुम्हाला काय बियर पाहिजे ना? हा. तुम्हाला बियर आणून देतो. त्याच्यातली बियर पण तुम्हीच प्या आणि पेस पण तुम्हीच प्या. आणि मांदेली देतो ना मांदेली. आणि मला अरे तुम्हाला पण देतो. वेगवेगळी मांदेली तुम्हाला आणून देतो. बरोबर आहे. फक्त मला माझी पत्रिका द्या गड्या. ठीक आहे. मॅटर तयार आहे. अरे बापरे. हे बघा, एकदा वाचून घ्या. त्यातलं जे कुरकुर आहे ते सगळं काय बरोबर आहे ते काय संध्याकाळी ते पत्रिकेतलं कुरकुर एकदा चेक करा आणि मग सांगा ना मला. अरे मजकूर असतो होतो कुरकुर काय? कुरकुर एक तर अजून पत्रिका छापलेली मॅटर चेक करा म्हणे. संध्याकाळी भेटणार ना तुम्हाला. अरे हे काय केलं? ची श्याम सुंदरच्या जागी चू घोडबंदर लिहिलंय. हा? अरे हा काय प्रकार आहे? हे श्याम सुंदरच्या जागी घोडबंदर का बरं टाकलं? कोण राहिले ते? चुकून झालं म्हणे. अरे तुमच्या बोलण्याला काही अर्थ आहे का उर्थ आहे? गुच्चूप आहे ना तिथे चिरंजीव श्याम सुंदर असं करा गड्या. असं लिहावं लागेल. हा. श्याम सुंदर. हो बघितला हो चेहरा आरशात कधी बघितला आहे काय? नीट नीट. माझा चेहरा बघा. माझं जर सौंदर्य आरसपाणी कसं आहे तसं आहे काय तुमचा? पण बाय ना हे आरस पाणी सौंदर्य हा आहे. म्हणजे काय? मग आता काय या सौंदर्याला बुरा लागलेला आहे का? वा. असं आहे ते तोंड. हो, थोबड आहे थोबडं खरं तर. हो ऐका, श्याम सुंदर नाव आहे माझं. माझ्या आत्याने माझ्या कानात कुर्र करून ते ठेवलं होतं. हो ऐका ना, काय तुमच्या आतेचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं होतं काय तेव्हा? म्हणजे? नाही, तिला नीट दिसलं नसेल कूर करताना. नाही तर श्याम सुंदर ऐवजी ना त्यानं श्याम सुमार असं लिहिलं एक नसेल. मिनिट, फार जास्त बोलताय तुम्ही. श्याम सुमार म्हणजे हा, मग? एक तर तुमचं नाव काय हो? प्रभाकर. प्रभाकर. हा. मग तुम्ही उजेड पाडायच्या ऐवजी दिवे जास्त लावताय. हो ते चेक करा नाही की टाइम नाही आम्हाला. check हो करा. हो 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 टाइम नाही म्हणे. रिकाम तिकडे बसलेले इथे न बोलताय. अरे बाप रे बाप. हे काय केलंय आता? काय ओ ओ दादा, काय? हे काय हे? काय झालं आता? अमुक अमुक यांची कन्या असं का बरं लिहिलंय? अरे माझ्या सासऱ्यांचं नाव टाका ना हो त्याच्यात. सासऱ्यांचं नाव काय आहे तुमच्या? अरुण. म्हणूनच लिहिलं नाही आहे. या नावाची ना मला जाम चिडी काय. बघितला वसारा कसा करतोय. असं करतं काय? हा? अहो तिकडं माझ्या ऑफिसच्या बाहेर तो आपले ते असतं ना रद्दी सारखा बसलेला असायचा. रद्दी सारखा. हा, माझ्यावर म्हणजे दया आली मला म्हणून त्याला मी प्रिंटिंग पेजचं काम दिलंय. बर. तर सगळा विसरलंय वसारा. अं, म्हणजे पोरगी म्हणे डबा घेऊन यायची. हं. तर हा वसारा राहिलेल्या पेपरवरती आय लव्ह यू छापून दाखवायचा. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू हो हो मला कळलं तीनदा कशाला असं सांगता? करून पटवली माहितीये काय. मला
वासऱ्याने ऑलरेडी पत्रिका छापल्याने गावाला वाटून टाकली. सगळे लोक संध्याकाळी माझ्या घरी आले. म्हणलं, एवढी माणसं कशाला माझ्या घरामध्ये आली? माहितीच नव्हतं. अरे मला माहितीच नाही. ते बोलले तुमच्या पोरीचं लग्न आहे ना. झालं मला कसं माहिती नाही. तुला आता इज्जत नको जायला म्हणून लग्न लावून टाकलं. काय करू तू मग? वक्ती बरक लव्ह स्टोरी आहे ही. काय अर्थ आहे का याला? तर मग मी काय करू? ह्याने सगळं केलं. उच्च पटातली जाऊ द्या, तुमची लव्ह स्टोरी तुमच्याकडे ठेवा. ओ ऐका ना ऐका ना, काय? ते सासऱ्यांचं नाव टाका ना याच्यावर. काय सासऱ्यांचं नाव काय आहे? अरुण. मी लिहणार नाही. त्याच्या ठिकाणी मी काला टिपका काढतो. चालेल तुम्हाला? बघितलं कसा कागदाचा पुठ्ठा बोलतोय. कागदाचा बुटा कोणाला बोलता वाय? तुला बोलतो बा. मला बोलता वाय? तुला बोलतो. तुमचा कागद फाडून टाकी ना, सांगून अरे ठेवतोय, नका हा. ना नका ना नका ना मामा. त्याने जोडून त्याला आता हा. माझी पत्रिका छापायची आहे, तुम्हाला तिकडे लक्ष द्या तिकडे. अरे बाप, हे काय केलंय आता? काय झालं आता? आमचे जे भाऊजी आहे, हा. म्हणजे आमच्या घराचे जे जावई, त्यांच्याबद्दल काय लिहिलंय हे? आमचे जावई जळेल भाकर अहिरराव. हे काय आहे? जळेल भाकर त्याचे नाव काय? प्रभाकर. हा, त्याचं थोबडं दिसलं तरी मला जल्लेली भाकरच आठवते. म्हणून मी ते जल्लेली भाकर. ऐका ना, तुमचा जो जावई आहे तो वेगळा आहे, हा प्रभाकर वेगळा आहे. आमचा जो जावई आहे तो वेगळा आहे प्रभाकर. अरे या प्रभाकर सारखं ज्याचं नाव आहे ते सगळे जावई नालायकच आहेत. उच्चपटाव, एक प्रभाकर नालायक म्हणून का जगातले सगळे प्रभाकर नालायक आहे का? याच्यासाठी आई लॉजिक लावताय तुम्ही, फालतूपणा करू नका. प्रभाकर हे नाव टाका हो. मी टाकणारच नाही. एक वेळ जोकर लिहिन. सासऱ्याच्या जीवावरती खाणारा आईच खावली. अरे नका ना नका. काय तसं असेल ना तर मी ह्यांच्या ठिकाणी आहे ना हिरव्या देठाचा म्हातारा लिहतो. चालेल तुम्हाला? अरे नका ना एवढं कुटाने करू तुम्ही. अरे कसं बस लग्न जमतंय माझं. ही पत्रिका बघितली ते पण मोडून जाईल. माझी होणारी बायको हरिणी ती काय बनेल ही पत्रिका बघून. हरणीचे लग्न करताय तुम्ही? अरे तुम्ही हरणीचे लग्न करताय? तुम्ही कावलीट आहे? आवलीट असतं ते, मुळात ते काळवीट असतं काळवीट. अरे तेच बोलतोय, हरणीचं कसं लग्न? शांत बसा गाड्या तुम्ही शांत बसा. तुम्ही भलतं डोकं फिरताय. एक तर हरिणी माझ्या बायकोचं नाव आहे हरिणी साळुंके. फालतूपणा करता, हे सगळं चेंज करायच्या. मंगल कार्यालयाच्या जागी मंगळ कारखाना टाकलाय हा. माझ्या पत्रिकेतला मंगळ जाता जात नव्हता, तो डायरेक्ट लग्नाच्या पत्रिकेवर टाकायचा विचार आहे तुमचा. का केलं हे? हे सगळं त्यांनी छापलेलं आहे. माझ्याकडे कशाला येता आहे तुम्ही? हो हो मी त्याला बोललो चेक कर. वाचन चेक कर नको. चेक करायला हा. बाबा, तू नको रे डोळे मोठे करू, भीती वाटते मला. काही झालं? कृपया हेर आणू नये. हेर मग तसंच ते लिहायचं असतं. तसंच माझं लग्न म्हणजे काय धुरंधरचा शूटिंग चालू आहे का? हा कोण तुझा बाप घालेल का तिथे? हे त्यांनी लिहायला पाहिजे. मी नाही लिहणार. मी हेर लिहिलंय, त्यांनी मला मांदिली का नाही दिली? मी नाही लिहणार. नाही लिहणार. मला बियर का नाही दिली? मी नाही लिहणार. मला हा. पण मांदी- ए, खड्ड्यात घाला ते सगळं. खड्ड्यात खड्ड्यात काय घाला. घाला? अरे तुम्हाला आहे ना स्वतःच्या धंद्याची पण पडलेली नाहीये मग? आणि दुसऱ्यांच्या संसाराची पण पडलेली नाही. मला नाही छापायची पत्रिका तुमच्याकडे. नका छापू. ओ, अरे आम्ही तरी कुठे छापली तुमची पत्रिका? चुपट राह. आणि हे बघा, तुम्ही आम्हाला जे 5,000 रुपये ऍडव्हान्स दिले तो तुम्हाला परत मिळणार नाही. नाही देणार ते का बरं? तुम्ही वाचलं नाही काय? बोर्डावर काय लिहिलेलं आहे? हा, पत्रिका छापो अगर न छापो ऍडव्हान्स मिळणार नाही. ऍडव्हान्स नाही मिळणार. नाही मिळणार. काय? पत्रिका नाही देणार तुम्ही. नाही. ऍडव्हान्स पण नाही देणार. Advance पण नाही. मी देऊ तुम्हाला काही? काय? इकडे यार, तू इकडे तिकडे नको लपू. तू इकडे. वा वा, अतिशय युनिक मायना होता पत्रिकेचा. कहर केला तुम्ही. येस सोनाली ताई. तुमची माहिती नाही पण आमची हसून हसून दयनीय अवस्था झालेली आहे. तुम्ही किती भंकस करू शकता दोघं जण मिळून, याला म्हणजे लिमिटच नाहीये. तुम्ही कशातूनही आम्हाला हसवू शकता. मोरे आणि कदम आणि ही जोडगोळी जावई आणि सासऱ्याच्या रूपात आली आणि भयंकर धिंगाणा घातलात. आणि श्याम, आम्हाला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय की आपल्या आयुष्यात एकदाच घडणाऱ्या घटनेला जर कुणी असं दृष्ट लावायचा प्रयत्न केला तर चीडच येते. त्यामुळे शेवट जोरदार होता आणि रुसलातही फार छान तुम्ही दोघं जण. अतिशय सुंदर. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत 17 एप्रिल रोजी तुमच्या भेटीसाठी सज्ज असणाऱ्या फुला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांच्याशी संवाद साधूया. सर्वप्रथम संगीत दिग्दर्शक समाधान ऐवळे सर, कसा होता अनुभव या चित्रपटासाठी संगीत देण्याचा?
लोकसंगीताचा बाज असणारा हा चित्रपट आहे, परंतु वाघ्या मुरळीचा जो प्रकार आहे त्याचं जे वाजणं आहे त्याच्यातला जो वाद्यवृंदाचा प्रकार आहे, तर याच्यावरती काम करताना खूप मजा आली. आणि या चित्रपटामध्ये एकूण 7 गाणी आहेत की सगळ्या गीतांचा जॉनर वेगवेगळा आहे. आणि 7च्या 7 गीतांना मला अतिशय चांगले गायक की ज्यांना आम्ही लहान असल्यापासून गुरु मानत आलेलो आहे यांच्यासोबत मला पहिल्यांदा काम करायला मिळालं. आणि माझी पहिली मूव्ही होती. याच्यामध्ये मला आपल्या आजीवासांचे जे मास्तर आहेत अवधूत दादा यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यामुळे मला हे सगळं शक्य झालेलं आहे. आम्ही अतिशय खेडेगावातून आलेलो आहे आणि ही जी परंपरा आहे ही आम्ही अगदी जवळून पाहिलेली आहे. ताईसाहेबांनी याच्यामध्ये गवळण गायलेले आहे. तर गवळणीमध्ये जो लोकसंगीताचा त्यांचा ठेका आहे वाघ्या मुरळीचा, त्या ठेक्यात एक वैशिष्ट्यपूर्ण गवळण आपल्याला या चित्रपटामध्ये आलेले आहे. आणि मला आशा आहे की महाराष्ट्राला हा जो लोकसंगीताचा वेगळा बाज आहे खंडोबांच्या जागरण गोंधळाचा हा निश्चित आवडेल. आणि एक वैशिष्ट्यपूर्ण याच्यामध्ये एक असं गीत आहे की श्वानप्रेमी जे आहेत त्या याच्यामधला जो हिरो आहे तो श्वानप्रेमी आहे, त्याला शर्यतीचा नाद असतो. तर आम्ही चित्रपटामध्ये पहिल्यांदा श्वान शर्यत दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती एक गीत घेतलेलं आहे. श्वानप्रेमीसाठी एक याच्यामध्ये एक गीत आहे. असा हा सगळा प्रवास आहे गीतांचा. थोडक्यात आम्हाला लोकसंगीताची मेजवानी मिळणार आहे. हा 100% मॅम, 100%. वैशालीताई, तुझा अनुभव कसा होता गवळण गाताना? तू कार्यक्रमाच्या सुरुवातीला जी गवळण ऐकलीस ती समाधाननी संगीतबद्ध केलेली. आणि वाघ्या मुरळी ही परंपरा आपल्या महाराष्ट्राची एक खूप सुंदर परंपरा आहे. आता ती कशी जपायची हे आपल्या हातात आहे. हेच हा चित्रपट सांगू इच्छितो आहे. आमचे प्रोड्युसर आलेले आहेत आणि हा आमचा एक हरहुन्नरी गायक रवींद्र, मी आणि जवळजवळ आम्ही किती 8 जण आहोत, 7 सिंगर्स आहोत. तर 7 सिंगर्सनी नटलेलं हे फुलाचं संगीत आहे. फुला हा चित्रपटच असा विषय घेऊन येतो आहे आणि एका चांगल्या आशयघन चित्रपटाचा सांगीतिक भाग होणं हे फार माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर गवळण फार गोड या माणसाने संगीतबद्ध केले. शब्दही तितकेच गोड आहेत. मला खात्री आहे की सगळीच गाणी हृदयाला भिडणारी आहे, तितकंच म्हणेन मी. हा समाधान आहे, हा चांगलं संगीत करतो. लोकांनी यांची गाणी ऐका. ह्याच्याकडे स्वतःची शैली आहे जी मला फार भावली. आणि आत्ता तुम्ही ऐकलीत ही गवळण, तुम्हाला लक्षात येईल की त्यामध्ये कुठेही त्यांनी त्या बाजाला हात नाही लावलेला, कुठेही त्यांनी बदलायचा प्रयत्न केला नाही आहे. त्यामुळे आपल्याला थेट फुलाच्या आयुष्यात ही सगळी गाणी घेऊन जातात. वा 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 वा, थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू ताई. प्रियांतिका, मुख्य भूमिकेत आहेस तू या चित्रपटामध्ये. फुला हे नाव माझ्याही अत्यंत हृदयाजवळचं आहे. तू काय सांगशील? माझा पहिलाच चित्रपट आहे हा. मुरळी, जी आपण देवदासी म्हणतो. तर जागरण गोंधळामध्ये भक्ताचं गाऱ्हाणं जी खंडेरायासमोर मांडते आणि खंडेरायाची स्तुती जी भक्ताला सांगते अशी दुवा असणारी ती मुरळी, ती फुला स्वतःचं व्यक्तिगत गाऱ्हाणं घेऊन आता 17 एप्रिलला तुमच्या सगळ्यांसमोर येते. तर मी सर्वांना विनंती करेल की हा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. धन्यवाद. की बघू. वा, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच मॅम. अभिषेक जावीर सर, तुम्ही या सिनेमाचे लेखकही आहात आणि दिग्दर्शकही आहात. हा विषय प्रेक्षकांसमोर आणावा असं का वाटलं? फुला हा चित्रपट करण्यामागचं कारण हे की लहानपणापासून आम्ही वाघ्या मुरळीशी मी खूप संबंधित आहे. म्हणजे लहानपणापासून त्यात वाजवलं आहे, नाचलो आहे मी. जवळून त्या महिलांचं मी व्यवस्था म्हणजे समाजात असणारी व्यवस्था मी बघितलेली आहे. त्यांच्याकडं बघण्या दृष्टिकोन समाजाचा अतिशय क्षुल्लक आहे. म्हणजे कसं आहे की फुला हा फक्त एका मुलीची शोकांतिका नाही, तर महाराष्ट्राच्या परंपरेत अडकलेल्या प्रत्येक स्त्री कलाकारांचा म्हणतोय आम्ही, प्रत्येक स्त्री कलाकारांचा अस्तित्वाचा लढा आहे. समाजात त्यांना हक्क, प्रेम आणि माणसासारखी वागणूक देत नाही. समाज पण त्यांच्या कला घेतो, पण त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी देत नाही. फुलं या चित्रपटातून मला हे सांगायचं आहे की अशा स्त्रियांना ज्या मुरळी म्हणून जगत आहेत समाजात, स्त्री लोक कलाकार म्हणून जगत आहेत या समाजात, ह्या लोकांना असं सांगायचं आहे की ज्या देवाच्या नावावर आपले शरीर झिजवतात आयुष्यभर, त्याच देवाच्याही नजरेत त्या दुर्लक्षित आहेत आजही. फुला या माध्यमातून आम्ही त्यांचं स्त्री कलाकाराचं सौंदर्य, त्यांच्या वेदना आणि त्यांची होणारी पिळवणूक ह्यांचं प्रामाणिकपणे आम्ही चित्रीकरण केले. आणि फुला हा चित्रपट लोकांनी फक्त चित्रपट म्हणून न पाहता तर त्या समाजाच्या विवेकाला हादरवणारा एक अनुभव म्हणून लोकांनी हा सिनेमा बघावा
हेच मी सर्वांना सांगेन. 17 एप्रिलला आपली फुला सर्वांची भेटीला येते. तर सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही भरभरून आम्हाला प्रेम द्या. धन्यवाद. नक्कीच. अतिशय वेगळ्या विषयावर तुम्ही प्रकाश टाकताय या चित्रपटाद्वारे, त्यामुळे आम्ही सगळेजण उत्सुक आहोत हा चित्रपट पाहण्यासाठी. तर सगळ्यांना विनंती की 17 एप्रिलला फुला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. नक्की बघा आणि चित्रपटासाठी संपूर्ण टीमला महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि सोनी मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, ही हास्य सावली तुम्हाला असाच थंडावा देत राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. टीम फुला, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल आणि चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुढील भागात. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.